नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झटपट होणारे असे आपले दडपे पोहे। तर चला कृती पाहूया। सर्वप्रथम आपण टाकणार आहोत तेल। तर दडप्या पोह्यांसाठी तेल थोडंसं जास्त टाकावं लागतं। कढीपत्ता टाकायचा आहे आणि यानंतर घालणार आहोत आपण ओली मिरची, मिरची थोडी आपण तळू देऊया। मिरची तेलात तळली की थोडासा तिखटपणा होतो। तर आपण घालणार आहोत शेंगदाणे। तर दडप्या पोह्यांसाठी शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर हे थोडं जास्त घातलं की टेस्टी होतं। आता शेंगदाणे सुद्धा आपण थोडेसे तेलात परतवून घेऊयात। आता आपण घालणार आहोत 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करून घेऊया आणि फोडणी थंड करून घेऊया। फोडणी थंड झाली की आपण याच्यात टाकणार आहोत पातळ पोहे। त्यानंतर घालायचं आहे ओलं खोबरं, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा। हे ऑप्शनल आहे, कांदा तुम्ही हवा असेल तरच टाका। आणि यानंतर वरून घालणार आहोत लिंबाचा रस। सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। आता वरून आपण थोडंसं याच्यावर पाणी शिंपडणार आहोत आणि छान हे आपण हाताने मिक्स करून घेऊया। त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या। तयार झालेले आहेत आपण घेऊया। तर यानंतर आपण याच्यात घालणार आहोत थोडंसं चवीपुरतं काळं मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया छान। तर तयार झालेले आहेत आपले दडपे पोहे। सर्व करून घेऊया। तर आजची आपली रेसिपी सखीनो आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। कृपया बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा। धन्यवाद सखीनो।